आजच्या प्रकरणामध्ये अशी स्पष्ट भूमिका आहे का काँग्रेसची की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पार्थ पवारला अटक व्हावी? पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मानते आहे. मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं, या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे. आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही, हे दुसरं प्रकरण नाही, तिसरं प्रकरण नाही, पुण्यातले 3 प्रकरणं नाही, तर या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी. आणि सरकारच्या जमिनी किती लाटल्या, वतनाच्या जमिनी किती व्यवहार झाले, खरेदी झाल्या, हस्तांतर झाले, एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर, या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी. आणि पुढच्या नागपुरी हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण 1 दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे. चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे. मात्र हे बेशरम सरकार आहे. रम्मी खेळणाऱ्यांना माफी, डान्सबार गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी, शेतकऱ्यांची सातत्याने थट्टा करणाऱ्यांना मानसी, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना माफी. त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्व चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे. त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे. नाही, पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विषय जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. चुकीला चूक म्हणत आहोत. विरोधी पक्ष या नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत. फक्त आता पक्षाची राहिलेली नाही, कारण हे पहिलं प्रकरण नाही, हे 100 प्रकरणं झालेली आहे. यांची 100री केव्हाच ही भरलेली आहे. आता महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांनी या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे. हे देश विकायला, महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत. हे केवळ मतांचीच चोरी केली नाही, त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे, यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे, हे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे. त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जन आंदोलन पुकारण्याची आवश्यकता आहे. पोलिसांसंदर्भात तुम्ही जे गौप्यस्फोट केलं तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांचंच काम करत असते म्हणे. ठीक आहे, पोलिसांना उद्यापासून माझ्या शौचालयाचा डब्बा जो आहे तो भरून देण्याचा ते पाठवणार आहेत का, हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे. नाही, पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विषय जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. चुकीला चूक म्हणत आहोत. विरोधी पक्ष या नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत. बघा, हे चौकशा ज्या आहेत त्या चौकशीचा घाट घालणे म्हणजे याच्यातून मार्ग मोकळा, हा एक नैतिक मुद्दा आहे. त्यामुळे डिफेंडर तत्सम गाड्या ह्या उपलब्ध सत्ताधाऱ्यांना करून देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत. निवडून पहिल्यांदा आलेल्या 60 आमदारांना प्रत्येकी 5-5 कोटी रुपये देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत. पुण्याची जमीन घेण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत. फुकट जमीन देण्याकरता यांच्याजवळ सुविधा आहेत. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा यांच्याजवळ पैसे हे नसतात. त्यामुळे हा जो एक प्रश्न आहे हा एक नैतिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या कितीतरी पलीकडे जाऊन गंभीर प्रकरणं ही आज महाराष्ट्रामध्ये ही उभी आहेत. आता हे सरकार बदलल्याशिवाय किंवा चक्की पेसिंग ह्या स्वरूपामध्ये या सर्वांना आत पाठवल्याशिवाय या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होणार नाही.